नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एम-पी-एस-सी पॉइंट. मित्रांनो, एम-पी-एस-सीचे ॲप्लिकेशन सध्या सुरू आहेत. तर एम-पी-एस-सीचं ॲप्लिकेशन करताना बऱ्याच जणांना पेमेंट किंवा फी पेमेंटसाठी अडचण येत आहे. तर ते फी पेमेंटसाठी अडचण यायला नको म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे व पेमेंट एक्झॅक्टली आपल्याला कसं करायचं आहे हे आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आय होप की तुम्ही आपले मागचे व्हिडिओ बघून तुमचा अर्ज व्यवस्थित भरला असेल. तुम्ही आता शेवटच्या स्टेपला असाल, ती म्हणजेच पेमेंटची. तुम्हाला अगोदर ॲप्लाय करावं लागतं. बघा, तुम्हाला बेसिकली सर्व लॉग इन वगैरे करून प्रोफाईल क्रिएट करून ऑनलाईन ॲप्लिकेशन येथे यावं लागेल. ऑनलाईन ॲप्लिकेशन येथे आल्यानंतर चेक एलिजिबिलिटी जेव्हा कराल तुम्ही, तेव्हा तुम्हाला इथं तुम्ही कोणत्या ज्या परीक्षेसाठी फॉर्म भरता आहात त्याच्यासाठी एलिजिबल इथे टिक करावं लागेल. टिक केल्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला फी पेमेंटचा ऑप्शन येणार आहे. तर ती फी कशी पे करायची ते मी तुम्हाला सांगतो. सो तुम्ही ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला सबमिट अँड पे फीजसाठी एक ऑप्शन इथे येईल, तर त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे फी पेमेंटचे. आपण ऑनलाईन पेमेंट कसं करायचं हे बघणार आहोत. ऑनलाईन पेमेंटसाठी तुम्हाला इथे 2 ऑप्शन्स असतात, एक SBIचं आणि एक ईजबसचं. तर तुम्ही यापैकी कुठलेही क्लिक करू शकतात. दोघंही मेथडने पेमेंट सध्या तरी ॲक्युरेट होत आहेत. तुम्ही SBI सिलेक्ट करून देखील करू शकतात, ईजबस देखील करू शकतात. मग आपण अगोदर ईजबसने मी तुम्हाला कसं करायचं ते सांगतो, त्यानंतर SBIने बघूया. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल किंवा इंटरनेट बँकिंग असेल, तर तुमच्यासाठी 3 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे क्रेडिट कार्डचा, दुसरा म्हणजे डेबिट कार्डचा आणि तिसरा म्हणजे नेट बँकिंगचा. तर जर डेबिट कार्ड असेल, तर डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथे कार्ड नंबर टाकायचा आहे. ही जी पेमेंट लिंक आहे ती फक्त 15 मिनिटांसाठीच व्हॅलिड असते. त्यामुळे 15 मिनिटं तुम्हाला या पेमेंटसाठी खूप जास्त आहेत. त्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर हे करून घ्यायचं आहे. दुसरी काळजी घेण्याची म्हणजे तुम्ही लॅपटॉपवर पेमेंट करा. मोबाईलवरून बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येऊ शकतात. लॅपटॉपवर वेबसाईट ओपन करा. त्यातल्या त्यात मी म्हणेल Chromeपेक्षा जर तुम्ही Mozilla Firefox यूज केलं तर त्यामध्ये शक्यतो पेमेंट्सला अडचण येत नाही. मग आता इथे कोणकोणते कार्ड्स चालतात ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, असा इथे कुठलाही क्रायटेरिया नाही आहे की SBIचंच कार्ड चालेल. इथे तुम्ही अदर बँकचे देखील कार्ड यूज करून बघू शकतात. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे जेव्हा तुम्ही कार्ड नंबर त्यानंतर एक्सपायरी वगैरे टाकता, तर एक्सपायरी टाकल्यानंतर तुमच्याकडे कार्ड होल्डर नेम टाकण्याचा ऑप्शन येतो. कार्ड होल्डर नेम टाकल्यानंतर तुम्हाला CVV टाकायला लागतो तुमच्या जे तुमचं डेबिट कार्ड असेल त्याचा. ते टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली पेमेंटसाठी इथं ऑप्शन येतो, पे ₹295.39. त्यावर क्लिक करून तुम्हाला एक OTP येईल. तो OTP टाकून तुमचं पेमेंट सक्सेसफुल होणार आहे. मी या मेथडने फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन केलेली आहे ही मेथड. आपण बेसिकली SBIनेच पेमेंट करणार आहोत. जे SBIचं ऑप्शन आहे त्यामध्ये आपण हे देखील बघणार आहोत की फक्त SBIचेच कार्ड चालतात का इतर कुठलेही कार्ड चालतात, ते देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. सो आता आपण त्या मेथडने पेमेंट कसं करायचं ते बघूया. त्यामुळे तुम्हाला इन डिटेल समजेल. डायरेक्टली पेमेंट स्लिपपर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो. सो बघा, आता तुम्ही जर ऑनलाईन डायरेक्टली अप्लाय का तुम्ही जेव्हा व्ह्यू करता, त्यानंतर तुम्हाला इथे चेक एलिजिबिलिटीचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही इथे अप्लाय करता, तेव्हा तुम्हाला एक एरर येत असतो. तो एरर म्हणजे की ऑलरेडी अप्लाय केल्याचा. बघा, मी तुम्हाला शो करतो. जर तुम्ही वन टाईम पेमेंट सक्सेसफुल नाही केलं, तर तुम्हाला हा एरर येत असतो. तो एरर कुठला आहे तो सांगतो आणि पुढे जाऊया आपण. ओके, सो जेव्हा तुम्ही सबमिट अँड पे फीज करता, तेव्हा ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर रिक्वेस्टेड ॲडव्हर्टिजमेंट, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड आहे. मग आपलं ॲप्लिकेशन जर ऑलरेडी सबमिटेड आहे, तर त्याचं पेमेंट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा, माय अकाउंटमध्ये जायचं आहे. माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथेच तुमच्या प्रोफाईलला MPSC ग्रुप C एक्झामिनेशन किंवा जी तुम्ही ग्रुप Bचा भरला असेल तर ग्रुप Bचं नाव दिसेल. तिथं तुम्हाला रिमार्क्स दिसेल फीज नॉट पेडचा. मग तुम्हाला आता इथून फी पे करावी लागेल. मग तुम्हाला व्ह्यूच्या बाजूला जे पे नावचं बटन आहे, त्या पे नावच्या बटनावर क्लिक करायचं आहे. पे नाव केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट सिलेक्ट करून SBI सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्हाला ईजबसचं मी ऑलरेडी दाखवलं. आता आपण SBIचं बघणार आहोत. बघा, SBIला तुम्हाला 2च ऑप्शन असतात, डेबिट क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग. इथे फोनपेने वगैरे तुम्ही पेमेंट करू शकत नाही. ही गोष्ट तर आता सध्याच क्लिअर आहे. इथं कार्ड नंबर फक्त SBIच्या बँकेचा चालतो का इतर देखील चालतो ते तुम्हाला आता मी व्हेरीफाय करून सांगतो. तर बघा मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटतं की SBI ई पेचा प्लॅटफॉर्म आहे तर इथे SBIचंच कार्ड चालेल, पण
पण तसं काही नाही आहे. इथे तुम्हाला दुसऱ्या बँकेचं देखील डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरता येईल. कारण माझ्याकडे जे सेंट्रल बँकचं आहे ते मी यूज करून बघितलं, तर इथं कार्ड व्हेरिफाईड सक्सेसफुलीचा ऑप्शन येतो. म्हणजेच हे देखील कार्ड चालतं. जर तुमच्याकडे SBIचं असेल तर त्याच्यानेच भरा. आणि जर तुम्ही SBI ई-पेचा ऑप्शन सिलेक्ट करा, तर तुमचे ₹4-5 वाचतात. कारण इथे तुम्हाला कुठलाही प्रोसेसिंग फी किंवा GST लागत नाही. जर तुम्ही ईज-बसचा वापरला तर तुम्हाला ₹4-5 एक्स्ट्रा तिथे द्यावे लागतात. मग आता आपण SBIचा इथे कार्ड नंबर यूज करून पेमेंट करणार आहोत. तुम्ही इतर बँकेचे देखील करू शकतात. तर कार्ड डिटेल्स इथे टाकून झाल्यानंतर तुम्हाला पे नाऊ या बटनावर क्लिक करायचं आहे. पे नाऊ या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकावा लागेल. ओके. सो बघा इथे ऑथेंटिकेट पेमेंट आणि एक OTP देखील आपल्याला लगेचच आलेला आहे. सो जो आलेला OTP आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. टाकून झाल्यानंतर मेक पेमेंट करायचं आहे. बघा आता तुम्हाला इथे थोडासा ते लोड घेईल आणि लोड झाल्यानंतर किंवा लोडिंग झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल. आणि कॅटेगरीच्या बाबतीत ₹294चं पेमेंट करावं लागेल. ओपन जर कॅटेगरी असेल तर $394चं करावं लागेल. बघा पेज प्रोसेस झालेला आहे. तर बघा स्क्रीनला तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा एक पॉपअप आलेला दिसतो. थँक यू फॉर मेकिंग द पेमेंट. युअर ॲप्लिकेशन इज नाऊ कन्फर्म लिहिलेलं दिसतं. तर तुम्हाला इथे कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही पुन्हा MPSCच्या वेबसाईटवरती जाल आणि जेव्हा तुम्ही माय अकाउंट या सेक्शनमध्ये याल तेव्हा तुम्हाला इथे फीज पेड दिसणार आहे. फीज पेड दिसल्यानंतर तुम्ही व्ह्यू करून तुमची प्रिंटआउट इथून घेऊ शकतात. फी रिसिप्ट जी आहे ती घेऊ शकतात किंवा इथून प्रिंट अँड सेव्ह करू शकतात तुमचं ॲप्लिकेशन. सो प्रिंट अँड सेव्ह ॲप्लिकेशन जर करायचं असेल तर हे ऑप्शन वापरा आणि जर फी रिसिप्ट तुम्हाला बघायची असेल, प्रिंट करायची असेल तर हे ऑप्शन वापरा. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन देखील प्रिंट करू शकता. तर आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन कळाली असेल. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओची हेल्प होईल आणि आत्तापर्यंत आपण जे अर्ज भरण्यासंबंधित व्हिडिओ टाकले आहे त्यांची हेल्प होईल. काहींना खूपच अडचण असेल, काहीच त्यांना समजत नसेल तर ते आयोगाच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात आणि तुम्ही जो अर्ज भरत आहात त्यासाठी तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल आहात. जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही टाकतायत तर आयोगाला विचारून किंवा त्या हेल्पलाईन नंबरला विचारूनच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.